Let us all arise in the presence of God. I welcome all of you for this very special Sunday, that is Youth Sunday. आजच्या विशेष रविवारी मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आपण तरुणांचा रविवार आज साजरा करत आहोत. How wonderful that we are in the presence of God this morning. हे किती अद्भुत आहे की आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये हजर आहोत. And we are here, we are celebrating our church 105th anniversary. यावर्षी आपलं मंडळी 105वा वर्धापन वर्ष साजरा करत आहे. And as we are celebrating Youth Sunday in this season, आणि या आजच्या दिवशी आपण तरुणांचा रविवार साजरा करत असताना let's bow our heads, look to the Lord in prayer. आपले शीर झुकूयात आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. Thank you, Lord, for this wonderful morning. प्रभू या सुंदर सकाळबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you, Jesus, that we are a chosen generation. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो कारण आम्ही निवडलेला वंश आहोत. Thank you, God, for your mighty presence in the midst of us this time. या वेळेस तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद. Lord, we just submit ourselves, everything into your mighty hand. प्रभू आम्ही स्वतःचं समर्पण आणि सर्व काही तुझ्या हाती समर्पित And as करतो. we are worshiping, you help us to worship in spirit and in truth. आणि आम्ही सर्वजण तुझी भक्ती करत असताना तू आमचं सहाय्य कर की आम्ही तुझी भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करावी. Let your name be glorified through everything, Father God. आणि पिता परमेश्वरा आम्ही जे काही करू त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव केलं जाऊ To दे. that extent, we submit and surrender everything into your mighty hand. तेथपर्यंत आम्ही सर्व गोष्टींचं समर्पण तुझ्या पराक्रमी हाती करतो. In mighty name of Jesus we pray. प्रभू येशूच्या पराक्रमी नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Truly there is fullness of joy in the presence of God. आणि Amen. खरोखर देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी There आहे. is freedom in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये स्वतंत्रता आहे किंवा मोकळीक आहे. How many of chosen people are standing in the presence of God? देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्यापैकी किती जण निवडलेले लोक उभे आहेत. His word says in 1 Peter chapter 2 verse 9 पहिले पेत्र 2:9 मध्ये त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे that we are a chosen generation. की आपण निवडलेला वंश आहोत. God has set us apart देवाने आपल्याला वेगळं करून ठेवलं आहे to glorify His name. Amen. जेणेकरून आपण त्याच्या नावाचं गौरव करावं. आमेन. So let's praise and worship Him. तर मग या वेळेस आपण त्याची स्तुती करूयात, भक्ती करूयात. All I
of Almighty God. आणि हे जाणून घेणं समजून घेणं किती अद्भुत आहे की आपण सर्वसमर्थ देवाचा निवडलेला वंशच आहोत. And when we know that who we are in Christ, आणि जेव्हा आपल्याला असं कळतं की आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत, we will never live a defeated life. आपण पराजित जीवन जगणार Because नाही, we are a victorious people in Jesus Christ. कारण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय मिळालेले आपण Amen. विजयशाली लोक आहोत. Hallelujah. हालेलुया. It's written in Psalms 20 and verse 7. स्तोत्र 20 आणि 7 मध्ये असं म्हटलं आहे, Some trust in chariots and some in horses. काही घोड्यामध्ये भरोसा ठेवतात, काही रथांमध्ये भरोसा ठेवतात, But we trust in the name of our Lord, our God. पण आम्ही आमचा सर्वसमर्थ देव त्याच्या नावावरती विश्वास करतो. Amen. Amen. Hallelujah. And Hallelujah. victory comes only from God. कारण विजय हा केवळ देवापासून येतो. So let us sing this wonderful song and declare the victory of God in our life. तर हे सुंदर गीत गाऊयात आणि देवाचा विजय आपण जाहीर करूया. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे।
God we are serving this आणि morning. आज आपण किती अद्भुत देवाची सेवा करत आहोत He's the King of Kings and Lord of की Lords. जो आपला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. And no one is like our Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं दुसरं कोणीच नाही. So let's bow before Him this time. यावेळेस आपण त्याच्या समोर नतमस्तक होऊयात. And standing in the holy presence of our mighty God. आपण सर्व समर्थ देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये उभे आहोत. Revelation chapter 4 and verse 8 it says, Holy, 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 Lord God Almighty, which was and is to come. प्रकटीकरणच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर जो होता, जो आहे आणि जो लवकर येत आहे, सर्व समर्थ परमेश्वर. And with the angels and saints and all the elders we sing holy to your name, O God. आणि प्रभू ज्याप्रमाणे सर्व संतगण, देवदूत आणि वडीलगण गात आहेत, त्याप्रमाणे तू पवित्र देव आहेस. Lord, at this time we lift our hands. प्रभू यावेळेस आम्ही आमचे हात उंच करतो, We close our eyes. आम्ही आमचे डोळे बंद करतो And Lord, we bow before you. आणि प्रभू आम्ही तुला नमन करतो. We surrender our life in your presence, Father God. आमचं जीवन प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुला समर्पित And we करतो cry out to your holy name. आणि तुझ्या पवित्र नावाचा आम्ही आज धावा करतो. There's joy in the presence of God. आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुझ्या There पवित्र is नावाचा peace धावा in the करतो. mighty name of Jesus. प्रभू येशूच्या पराक्रमी नावामध्ये शांती आहे. Thank you, Lord, for creating us as your own image. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हा सर्वांना तू स्वतःचे लोक We असं worship करतोस. and glorify your mighty name this morning. आज सकाळी आम्ही तुझ्या पराक्रमी नावाचं गौरव करतो, तुला उंचवितो. Thank you, God. धन्यवाद प्रभू, Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है ज़मीन, तुझसे आसमां, जग का तू मालिक प्रभु. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है ज़मीन, तुझसे आसमां, जग का तू मालिक प्रभु. करते हैं सजना, इबादत हो तेरी सदा, हजारों ज़ुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र
गाए हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए यीशु तुम पवित्र है हजारों जुबानें फिर एक बार हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए यीशु तुम पवित्र है यीशु तुम पवित्र है यीशु तुम पवित्र है Yes, Lord, we give all the glory, honor and praise to सर्व your name. गौरव सन्मान आणि स्तुती प्रभू आम्ही तुझ्या नावाला Let's देतो. give a big hand, आपलं big clap मोठ्याने offering. टाळ्यांचं वंदन King of आणि अर्पण Kings आपण आपल्या and राजांचा Lord of राजा Lords. प्रभूंच्या नावाला देऊया. He's worthy to be praised. तो आपल्यामध्ये आज स्तुती योग्य आहे. Thank you, God, for your presence in the midst of us this time. प्रभू यावेळेस आमच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, God, for helping us to glorify your name. तो आम्हा सर्वांचं सहाय्य करत आहेत की आम्ही तुझ्या नावाचं गौरव करावं म्हणून तुला धन्यवाद. And holy God. तू पवित्र पवित्र आमचा पवित्र देव आहेस. We give all the glory, honor, and praise to your mighty name. O सर्व Jesus. गौरव सन्मान आणि स्तुती पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला देतो. Thank you, God. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Worship you, Lord. आम्ही तुझी भक्ती करेन. You may be seated in God's presence. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. If you have an empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are behind can come and occupy those chairs. जर तुमच्या अवतीभोवती रिकामी खुर्ची असेल तुमच्या बाजूला आपला हात वर करा जेणेकरून मागे लोक जे उभे आहेत ते पाहतील आणि पुढे येऊन बसतील. Once again, I welcome you for this very special Youth Sunday. आजच्या विशिष्ट तरुणांच्या रविवारमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करत We आहे. are so glad to see Brother Anand Rajaram in our midst. May I request him to please stand. Let's clap our hands. ब्रदर आनंद And राजाराम let's welcome आपल्यामध्ये in the आहेत. house of the Lord. त्यांचं We स्वागत welcome आपण you. टाळ्या वाजून करूया. We would like to inform you that we are raising donations for the branch church pastors' children education. शाखा मंडळीच्या बालकांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपण निधी उभारत आहोत Altogether, 42 children are there. आणि एकूण 42 मुलं आहेत. Total target amount is 2,10,000. That is, we are going to help every child with rupees 5,000 for education help. आणि आपण असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक मुलाला आपण 5,000 रुपये देऊन आशीर्वाद करणार आहोत आणि एकूण गरज 2,10,000 रुपयांची We want आहे. you to pray about it. आमची इच्छा आहे की तुम्ही याबद्दल प्रार्थना करावी. And then I believe that as you decide to donate toward this cause, God is going to bless you and bless the branch church pastors in the coming Sundays. आणि मी असा विश्वास ठेवतो की जेव्हा आपण याबद्दल प्रार्थना करू तेव्हा जे काही तुम्ही देणगी द्याल त्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. जी गुंतवणूक आपण बाळकांच्या लेकरांच्या जीवनामध्ये करणार आहोत. I request Sister Aparna to come forward. सिस्टर अपर्णा विनंती आहे त्यांनी पुढे यावं. Praise the Lord, church. मंडळी देवाची स्तुती असो. Our Sunday school had conducted their exams in the month of May. मे महिन्यामध्ये संडे स्कूलमध्ये परीक्षा घेण्यात आली मुलांची. And it's such a joy to see our children not only learn the word of God but excel in it. आणि किती आनंद वाटतो की आपले लेकरं जे आहेत फक्त देवाचं वचन शिकत नाही पण त्याच्यामध्ये उत्कृष्ट ते करत आहेत. So let's hear a big round of applause as we announce the winners. आणि जे जिंकले आहेत त्यांचे नाव घेत असताना जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. For the beginners class, LKG and UKG, बिझनेस क्लास LKG UKG चे the first prize goes to Shrestha Kaisulkar. श्रेष्ठा कैसुलकरला पहिलं बक्षीस जात आहे. I request our senior pastor Nanadar to please come forward वरिष्ठ to hand over the साहेब prize. नानांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. टाळ्या वाजूया. The second prize goes to Amelia Suryavanshi. आणि दुसरं क्रमांक तो जात आहे. Let's hear a अनिल big round of सूर्यवंशी. applause. जोरदार टाळ्या वाजूया. The third prize goes to Joanna Johnson Londe. जॉना जॉन्सन लोंडे तिसरं. Moving on to class 1 and 2 of the beginners class. बिगनर्स क्लास 1 आणि 2 वर्ग.
The first prize goes to Ariana Pramanik. आलियाना प्रामाणिक ही पहिली आली आहे. Sharing the first prize with her is Neraya Thorat. निलया थोरात हिला देखील पहिला क्रमांक मिळालेला आहे. The second prize goes to Ruel Gazula. रोयल कजुला दुसरा क्रमांक. And the third prize goes to Jason Nair. जेसन नायर हा तिसरा आलेला आहे. The next class is the primary class. पुढचा म्हणजे प्रायमरी क्लास. The first prize goes to Aaron Roshke. आनंद रोशके याला पहिला क्रमांक मिळाला आहे. Second prize goes to Ronit Gaikwad. दुसरा रोनक गायकवाड. Third prize goes to Yehoshua Thorat. यहोशुआ थोरात हा तिसरा आलेला आहे. The next is juniors class. पुढचा म्हणजे ज्युनियर क्लास कनिष्ठ. And we have 3 winners त्याच्यामध्ये 3 जणांना बक्षीस मिळालं. 3 जण आहेत winning the first prize. आणि ज्यांना पहिला क्रमांक मिळालेला असे 3 जण आहेत. The first one is Abhishai Ragula Gada. अभिषय रबुलागडा. Sharing the first prize is Yashrun Malela. यशवंत मलेला हा देखील पहिला आलेला आहे. Another first prize winner Vihan Khajekar. त्याच्याबरोबर अजून एक आहे पहिला आलेला विनांत खाचीकर. The second prize for juniors class goes to Ayan Agarwal. आयाना अगरवाल हा दुसरा आलेला आहे. The winner of the third prize is Sakshi Khandagare. साक्षी खंडागळे तिसरी आलेली आहे. जोरदार टाळ्या वाजूया. Next up is our seniors class. आता वरिष्ठ वर्ग आहे And सिनियर we have क्लास. 2 children winning the first prize. आणि 2 जणी आहेत ज्यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे. The first one is Amarisa Behra. Let's hear a big round of applause for her. जोरदार टाळ्या वाजूया. Along with her, the first prize goes to Crystal Gaikwad. क्रिस्टल गायकवाड तिला देखील मिळालेला पहिला क्रमांक. We have 2 children winning the second prize, and the first one is Charlotte Dar. शार्लेट दार 2 जणांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्यापैकी एक आहे शार्लेट दार. Second prize goes to Princey Vele. प्रिन्स वेले ही दुसरी आहे. Last but not the final one is the third prize goes to Riona Bhalerao. लिओना भालराव तिसरा क्रमांक तिला मिळाला आहे. जोरदार टाळ्या वाजूया. That brings us to the end of our prize. Thank you, Pastor. And also, I would like to thank Pastor Stephen from the children's community. आणि वरिष्ठ पालकांच्या पास्टर स्टीव्हनचे देखील आभार मानत आहे सर्व लेकरांकरिता
त्यांनी जे श्रम घेतले त्याबद्दल. We would also like to thank on behalf of the Sunday school to the church admin brother Ricky Dar आणि चर्च ॲडमिन ब्रदर रिकीदार यांचे देखील संडे स्कूलच्या वतीने आभार मानत आहोत. and a wonderful media team who helped us prepare all the presentations that you can see on the screen. आणि जे काही सादरीकरण आपण पाहतो अद्भुत आपलं असं प्रसार माध्यमचे संघ आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. As the children come on stage, let's hear a big round of applause for our winners. मुलं या ठिकाणी येत असताना जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा टाळ्या Thank you, वाजवूया. children. धन्यवाद. We thank God for giving our children a great success, those who have appeared in 10th and 12th standard in this academic year 2024 and 25. 2024-2025 सालामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये ज्या मुलींना परमेश्वराने यश प्राप्ती दिली त्याबद्दल परमेश्वराचे आम्ही आभार मानत So on आहोत. behalf of church, we would like to felicitate them as we are celebrating Youth Sunday. तरुणांचा रविवार आपण साजरा करत आहोत. मंडळीच्या वतीने त्यांचा आपण सत्कार करणार At आहोत. this time, once again, I request Pastor Nanadar to please come forward. वरिष्ठ पालकांना Please बोलवत give आहे. him a round of applause. जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. And I'll take out the names. मी नाव पुकारत आहे त्यांनी Class यावं. 10, 10वी Arav Chauhan आरोज चव्हाण from CBSE board. CBSE बोर्ड. जोरदार टाळ्या वाजवूया. Then we have Aishwarya Thorat. ऐश्वर्या थोरात She is not present today. आज ती उपस्थित नाही. Then we have Ameya Nam Joshi, अमया नाम जोशी CBSE 10th standard. CBSE 10वी. टाळ्या वाजवूया. Then we have Joshua Sandekar जोशवा चांदेकर from ICSE. He's not present at this time. जोशवा चांदेकर आला 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 आला. Give him a round of applause. जोरदार टाळ्या वाजवूया त्याच्यासाठी. Then we have Pritosh Londhe from SSC board. प्रितोष लोंढे SSC बोर्ड मधून आहे. Then we have Rohan Adhav. रोमन अळहाव He passed his 10th from ICSE. ICSE मधून तो 10वी उत्तीर्ण झाला आहे. Then we have Sean Samuel from SSC. जॉन सॅम्युअल SSC 10वी. Then we have class 12th student आता 12वीचे विद्यार्थी आहेत. Barkha Joel. बरका जोएल She is from HSC Science. HSC सायन्स. Then we have Janice Dar from HSC Science. जनिसदार SSC सायन्स. Then we have Justin Nair from HSC Arts. जस्टिन नायर HSC आर्ट्स कला. Then we have Mary Swami from HSC Arts. मेरी स्वामी HSC आर्ट्स. We have Rutuja Khude ऋतुजा खुडे from HSC Commerce. HSC कॉमर्स वाणिज्य. Then we have Riya Gaikwad from HSC Science. रिया गायकवाड HSC She's not present at this moment. Then we have Sharon Naugire, शारण नवगिरे HSC Science. HSC सायन्स. Then we have Siddhi Arne from Arne. HSC Science. HSC सायन्स. टाळ्या वाजूया जोरदार. We have Spruha Shinde सुहास शिंदे from HSC Science. HSC सायन्स.
Trisha Dhari from HSC Commerce. It's not present at this moment. This year, church have decided to felicitate the toppers from each stream and also each board, that is 10th and 12th standard. यावेळेस म्हणजे निर्णय घेतलाय की जे 10वी 12वी मध्ये वेगवेगळ्या बोर्डात अधिक टक्के मिळाले त्यांचं आपण सत्कार करणार आहोत. So from the 10th standard we have Avni Sadashiv from CBSE. She received 92%. अवनी सदस्य तिला मिळाला आहे CBSE बोर्ड 92%. Give her a big round of applause. 92% is not टाळ्या वाजूया. easy thing. 92% मिळवणे काय सोपं आहे का हो? टाळ्या वाजवा द्वारात. Then we have Enoch Daniel from ICSC. He received 90.80%. 90.80% टाळ्या वाजूया. Then we have Anosh Navalkar from ICSC and he received 90.80%, but right now he's not present here. Then we have Gauravi Mohite from SSC and she received 79% in the 10th standard. मोहिते तिला SSC मधून 79% मिळाले आहेत. Then we have Siona Kasbe from SSC. She received 79% in her 10th standard. 10वीला तिला 79% पडलेले SSC बोर्ड. Then from 12 standards we have toppers. Sinaya Dubey from CBSE and she received 91% from science stream. CBSE टॉपर सियाना दुबे तिला 91% सायन्स. टाळ्या. And we have Julie Stiga from ICSC Science and he received 82%. He's not here right at this moment. Then we have Ansh Bakshi from HSC Science. He received 87%. 87% पडले त्याला सायन्स मधून. टाळ्या वाजूया. Then we have Riya Kenkar from HSC Commerce and she received 86%. रिया केनकर तिला 12वी मध्ये 86% वाणिज्य. टाळ्या वाजूया. And we have Utpreksha Kadam from HSC Arts and she received 78.18%. 12वी मध्ये तिला 78.18 कला क्षेत्रामध्ये मिळाले आहेत. Once again, let's give them a big round of applause for all the success they have received in this academic year. त्याच्या शैक्षणिक वर्षात त्यांना यश प्राप्ती झाले. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. At this time, I request our senior pastor to please pray for them, their parents and families. वर्ष पालकांना विनंती की या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी. Loving Heavenly Father, we thank you for giving grand success to these students in their school. प्रेमळ स्वर्गीय पिता, आम्ही आभार मानतो या लेकरांना परमेश्वर त्यांच्या शाळेमध्ये असं गौरवी तू यश प्राप्ती दिली आहे. Continue to give them success after success after success in their life. त्यांच्या जीवनामध्ये यशापाठोपाठ यश त्यांना दे. Bless their family members. त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना आशीर्वाद Strengthen every one of them. सर्वांना तू ताकद दे. And let your name be glorified through these successes. प्रभू या यशाद्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन.
Thank you, Pastor. पास्टर आम्ही तुमचे आभार मानत And आहोत. as they are going out, let's clap our hands one more time. पुन्हा and एकदा त्यांच्यासाठी celebrate टाळ्या वाजूया. our children is the answer of our prayers that they have received हे आपलं प्रार्थनेचं उत्तर आहे success in their life की त्यांच्या जीवनात त्यांना and यश their hard works. मिळालं आहे. जे काही श्रम त्यांनी केले So all glory to the name of Jesus. सर्व गौरव येशूच्या नावाला. As we are celebrating 105th anniversary of the church, आपल्या मंडळीचा 105 वर्ष वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. this year's youth camp was held in वर्धापन Mary वर्ष. Retreat Center down from 13th to 16th May. 13 ते 16 मे आपण तरुणांचा मेळावा घेतला होता. So let's have quick video presentation about it, त्याबद्दल आपण चित्रफित पाहणार आहोत. made by ECAG media team. ECAG प्रसार माध्यम संघाने ते बनवलं आहे. Welcome to Youth Camp 2025. This Youth Camp 2025 was from 21st to 25th May, where we had campers coming from parts of Maharashtra, Chhattisgarh, Punjab and all over India. The location of the camp was at Mary Memorial Center, Dound, a place filled with peace, joy and the presence of God. The atmosphere was electric from the get-go. We had 200 plus youth attending camp as they settled in for 4 unforgettable days. The worship team was led by Sister Esther Dar and ECAG Pune choir team, along with branch church choir teams. Every session was energetic, powerful, and spirit-filled. The guest speaker for the camp was Pastor Isaac J. Kumar, and the theme for the year's camp was chosen straight from the scripture 1 Peter 2:9. The theme was to make young people understand they are the chosen people, royal priesthood, God's special possession, and Pastor Jay Kumar had a unique and captivating way to deliver his message with videos and interactive PPTs. Pastor Jay Kumar and his wife, Mrs. Konzi Isaac, counseled the boys and girls separately on real-life daily challenges that they face as young adults, such as relationships and peer pressure. These sessions were honest, open, and deeply impactful. Many youngsters gave their life to Jesus and were anointed by the Holy Spirit. Lives were transformed, chains broken, and hearts healed. This youth camp was truly special as we had Brother Deepak Dolare and his amazing team who led a lively and enthusiastic Qawwali session which led the youth to dance in the presence of God. We also had Brother Kiran Kale and his team who led an anointed Bhajan Sandhya, which was peaceful, powerful, and blessed the youth. Along with spiritual food, the campers enjoyed yummy food like biryani, chicken curry, along with our favorite rasna in between sessions. Mealtime became fellowship time. The campers showed off not just their knowledge but their team spirit and enthusiasm by participating in various competitions such as debate, English Bible quiz, Marathi Bible quiz, group singing, and solo singing competition. The highlight was the choreography competition in which the churches performed Maharashtrian, Punjabi, South Indian folk dance along with one church actually choosing the theme of the youth camp. Along with these competitions, there was a fun cricket tournament for 2 days where all the churches thoroughly enjoyed themselves.
On the last day of the camp, there was a prize distribution session where the winners of the competitions were given trophies and shields. After the prize distribution, there was a campfire session where the campers shared their testimonies, pledged their commitments for Speed the Light project, and rejoiced in the presence of God. As we reflect on the incredible journey of this youth camp, we want to thank the people that made it all possible. This camp was not just an event, it was a divine encounter which came through the dedication, love, and service of the following individuals and teams. Thank you, registration team. Thank you to our incredible volunteers. Thank you to the sound, video, LCD, and photography team. Thank you to the wonderful working staff. Thank you, dear translators. Thank you to the ECAG Pune and other branch church choir teams. Thank you to our dear pastors. Thank you, church committee. A special thanks to the church members for their faithful prayer, sponsorship, and love, which were the unseen pillars of this camp. See you next year. That's a wonderful video presentation. किती अद्भुत हे साजरीकरण आहे. We would like to thank to all ECAG media team, those who have worked really hard for this video presentation. सर्व ECAG प्रसार माध्यमचा जो संघ आहे तुमचे आभार मानत आहे जे श्रम तुम्ही घेतले त्याबद्दल. I request all of them to please stand wherever they are. जिथे कुठे आहेत त्यांना विनंती I आहे ते think उभे they are राहा. standing behind you. सर्व ते मागे Give उभे them a आहेत. big round of applause. It's not जोरदार easy to टाळ्या make त्यांच्यासाठी वाजूया. such kind of videos and presentation. आणि हे काय It सोपं takes नाही. lot of hard work. पुष्कळचे श्रम त्यांना घ्यावा लागले. Thank you so much. धन्यवाद. In this youth camp, we had many competitions. या तरुणांच्या मेळ्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या. We also had group singing competition. सामूहिक गीत स्पर्धा. And our young children sung a very beautiful song. आपले तरुण जे आहेत त्यांनी फार मधुर गीत गायलं. Shaktishaali. शक्तिशाली. So today, as a youth Sunday, we are celebrating. All this choir, all the senior and junior choir, we want to present this song one more time before you. आणि आज तरुणांचा रविवार आपण साजरा करत आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ गायन वृंद तुमच्या समोर हे गीत सादर So करत let's आहे. listen it and worship and give glory to God. हे ऐकूया, देवाच्या नावाला गौरव देऊया. जो आग से बचाए, कौन है वो जो रास्ता बनाए, कौन है वो जो आंधी रुलाए, कौन है वो जो अंधेरा मिटाए। हमको जिसने रचाया है वो खड़ा आलम बादशाह। पहाड़ियाँ पिघल जा, आफत तू मिट जा, यीशु के शक्तिशाली नाम से। श्राप को है कुचला, सब कुछ है बदला, यीशु के शक्तिशाली नाम से। कौन है वो जो जंग को जिताए, कौन है वो जो नफरत को मिटाए। इतिहास को जिसने रचाया है वो खड़ा आलम बादशाह। पहाड़ियाँ पिघल जा, आफत तू मिट जा, यीशु के शक्तिशाली नाम से। श्राप को
यीशु के शक्तिशाली नाम से। वही है बादशाह उसका चला, उसकी हुकूमत बेमिसाल, तख्त पे विराजमान यीशु। वही है बादशाह उसका जलाल, उसकी हुकूमत बेमिसाल, तख्त पे विराजमान यीशु। कब्र तेरी फतेह कहा, है मौत तेरा डंक कहा, तुझे तो सूली पर हराया यीशु ने। कब्र तेरी फतेह कहा है, मौत तेरा डंक कहा, तुझे तो सूली पर हराया यीशु ने। जमीन थरथराए, बढ़ती लहरें थम जाए, चीर आसमान आए यीशु। जमीन थरथराए, बढ़ती लहरें थम जाए, चीर आसमान आए यीशु। पहाड़ियाँ पिघल जा, आफत तू मिट जा, यीशु के शक्तिशाली नाम से। शाप को है कुचला, सब कुछ है बदला, यीशु के शक्तिशाली नाम से। रणगीत गाए, शैतान को हराए, यीशु 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 नाम से। शक्तिशाली 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 यीशु। शक्तिशाली 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 यीशु के शक्तिशाली नाम से। शक्तिशाली। In youth camp, we also had a choreography competition. तरुणांच्या मेळाव्यामध्ये कोरिओग्राफी स्पर्धा झाली, नृत्य स्पर्धा. And in that competition, ECAG Church Pune received prize. ECAG पुणे यांना त्यामध्ये पारितोषिक मिळालं आहे. At this time, we're going to have a video presentation of the same dance. आणि तीच जे नृत्य केले आहे त्याची चित्रफित आपण So पाहणार let's see and आहोत. enjoy. पाहूया, आनंद घेऊया. तुझ्या नावाला धन्यवाद येशू, तुझ्या नावाला धन्यवाद. पिता तुझे नामी तुम्ही आभार, आत्मा तुझे मानी तुम्ही उपचार. येशू तुम्ही क्रूसावरी जीवनी अर्पिले, पापाची क्षमा करुणी तू सर्वांस तारण दिले. येशू तुम्ही क्रूसावरी जीवनी अर्पिले, पापाची क्षमा करुणी तू सर्वांस तारण दिले. हाती पायी पाठीवर फटके, येशू ख्रिस्ता मला तुझे वेळ लागले. येशू ख्रिस्ता मला तुझे वेळ लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद येशू, तुझ्या
there is joy in the presence of God. खरोखर प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. That deserve a big round of applause one more जोरदार time. टाळ्या वाजूया सर्व तरुणांसाठी. How wonderful to be in the youth camp and experience the presence and joy of the Lord. तरुणांच्या मेळाव्यामध्ये असणं परमेश्वराचा आनंद आणि उपस्थितीचा आनंद घेणे हे किती चांगलं आहे. And we have received few prizes in the youth camp. तरुणांच्या मेळाव्यामध्ये काही बक्षिसं आपल्याला मिळाली आहेत. At this time, I request Pastor Stephen Dar to please come forward. यावेळेस पास्टर स्टीवन दारना मी विनंती करत आहे की त्यांनी पुढे यावं. We had solo singing competition. वैयक्तिक गीत स्पर्धा झाली. And in that, Suhan Saswadkar received second prize. सुहान सासवडकर याला दुसरा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. टाळ्या वाजूया. Then we had debate competition. वादविवाद स्पर्धा झाली. Barkha Joel received a third prize. बरखा जोयलला तिसरा क्रमांक मिळाला. टाळ्या वाजूया. Then we had choreography competition. त्यानंतर नृत्य स्पर्धा झाली. The choreography same competition. dance which we have just now seen is आत्ताच presented in the youth camp. जे गीत पाहिलं ते त्यांनी तरुणच्या मेळाव्यामध्ये सादर केलं आहे. And we have received, ECAG Pune received third prize for the choreography competition. ECAG पुण्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे. Special thanks त्यासाठी. to Jessica Oher for putting up the dance choreography with her team. जेसिका ओळचे आभार मानत आहे की तिच्या संघाबरोबर ही कोरिओग्राफी तिने बसवली. Then we had group singing competition. सामूहिक गीत स्पर्धा झाली. And we received first prize for the group singing competition. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे सामूहिक गीत So those स्पर्धेसाठी. who are for the group singing, please come up on the stage. जे त्यामध्ये होते त्याने लवकरात लवकर स्टेजवर यावं. Then we had Bible quiz, बायबल क्विज देखील झालं. Marathi and English. मराठी आणि इंग्रजी. In Marathi Bible quiz, ECAG Pune received first prize. मराठीमध्ये ECAG पुण्याला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. पहिला क्रमांक. आपण जोरात टाळ्या वाजूया कारण त्यांनी Let's फार give them a अभ्यास round of केला होता applause. या कॉम्पिटिशन साठी. For English Bible quiz, ECAG Pune received again first prize. ECAG पुण्याला इंग्रजीमध्ये देखील पहिला क्रमांक. जोरदार टाळ्या वाजूया. Not only competitions, but we had a cricket tournament in youth camp. फक्त स्पर्धा झाल्या नाही परंतु क्रिकेटचा सामना And देखील our झाला. church played very well. आपल्या मंडळीचे तरुण फार चांगले Even खेळले though आहेत. there was a rain, पाऊस जरी होता त्या but ठिकाणी still everybody was so energetic and playing with all the energy. आणि त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा होती आणि त्या ऊर्जाने ते खेळले And आहेत. at ECAG Church Pune received second runner-up trophy for the cricket tournament. ECAG पुण्याला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. Let's give them a big round of क्रिकेटच्या applause. सामन्याकरिता जोरदार टाळ्या वाजूया. And we had general Bible quiz. सर्वांसाठी बायबल क्विज होतं. And all the children took part in that competition. सर्व तरुणांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. And ECAG Pune received first prize for general Bible quiz. ECAG पुण्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. We'd like to thank Pastor Stephen for preparing all our children for the Bible quiz. पास्टर स्टीव्हनचे आम्ही आभार मानतो. सर्व मुलांची त्यांनी तयारी केली ह्या बायबल They क्विज really साठी. worked hard खूप त्यांनी श्रम घेतले and took their studies. आणि त्यांचा अभ्यास घेतला. So we want to thank God for all the success. सर्व यशाबद्दल परमेश्वराचे in आभार youth मानत camp. आहोत या तरुणाच्या मेळाव्यात. Thank you so much. खूप खूप आभारी We आहोत. thank Almighty God for all these events and success in our children's life. आपल्या लेकरांच्या जीवनात हे यश प्राप्ती देवाने दिली आणि सर्व जे काय घटना And घडल्या I कार्यक्रम also would झाले. like to thank our senior pastor and church committee for arranging such a blessed and joyous youth camp. आपल्या वरिष्ठ पालकांच्या चर्च कमिटीचे देखील आभार मानायचे. एवढा आशीर्वादित तरुणांचा मेळावा Thank त्यांनी you, आयोजित केला. church, for your constant prayers and donations towards this youth camp. मंडळीचे देखील आभार मानते जे काय तुम्ही प्रार्थना केली आणि स्पॉन्सरशिप केली त्याबद्दल. Because of your prayers and donations and sponsorship, our children doing best and receiving God's
grace and blessings in their life. तुमच्या प्रार्थनेमुळे तुमच्या स्पॉन्सरशिपमुळे मुलांना आशीर्वाद मिळत आहे, देवाच्या Thank गौरवासाठी you ते so करत much. आहेत. तुमचे आभार One more मानावे. time, let's give all glory, honor, and praise by clapping our hands to the Almighty God. सर्वसमर्थवान देवाला पुन्हा एकदा टाळ्या वाजून गौरव देऊया. At this time, I request Pastor Stephen to please come forward and share the word of God. पास्टर स्टीव्हनना विनंती आहे की त्यांनी यावन देवाच्या वचनाची सहभागिता करावी. Once again, I would like to thank all the parents for sending your children for the youth camp. सर्व आई वडिलांचे मी आभार मानत आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना तरुणांच्या मेळाव्यासाठी I पाठवलं. would like to thank all of you for praying and sponsoring for the needy young people for the youth camp. गरजवंत जे तरुण होते त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली, त्यांना आर्थिक मदत केली स्पॉन्सरशिपद्वारे. त्याबद्दल तुमचे देखील आभार I मानत want to आहे. also thank our Sunday school superintendent, Sister Dipti Adav, and the teachers and volunteers who worked with her to train up our children. सिस्टर दीप्ती आढाव जे सुपरिटेंडेंट आपल्या संडे स्कूलचे त्यांच्याबरोबर जे शिक्षक आहेत त्यांचे Once देखील आभार again, मानत आहे. congratulate all the students who have excelled in their academics. आणि जे शिक्षणामध्ये ज्या मुलांनी उत्कृष्ट केलंय तुमचे देखील मला आभार मानायचे The theme आहेत. for this year's youth camp was chosen. या वर्षाच्या तरुणांच्या मेळाव्याचा जो शीर्षक होता तो निवडण्यात आला Peter होता. chapter number 2 verse number 9. पहिले पेत्रे दुसरा अध्याय 9 वचन. But ye are a chosen generation, a royal priesthood, a holy nation, a peculiar people, that ye should show forth the praises of him who hath called you out of darkness into his marvelous light. पहिले पेत्रे दुसरा अध्याय 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. Before I would continue, I would like to let you know, I'm glad to let you know that our Sunday school children has donated ₹1 lakh to our Nehemiah project. मी पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगायचं की आपल्या संडे स्कूलचे जे लेकर आहेत त्यांनी आपला नेहमाचा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी ₹1,00,000 दिले I आहेत. think we could give a greater round of applause for मला our वाटतं children. आपल्या लेकरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू शकतो. Parents, thank you very much for teaching your children to give. आई वडिलांना तुमचे आभार मानत होती तुम्हाला लेकरांना शिकवलं And देण्याकरिता. God has really blessed them and they have been a blessing to our Nehemiah project. देवाने त्यांना आशीर्वादित केलं आणि ते नेहमी उपक्रमासाठी आशीर्वाद झाले We have आहेत. been chosen as young people. I would like to share my message in short, especially to the young people and generally to all of us. सर्वसामान्य सर्वांना आणि विशेष करून तरुणांना आजचा मी संदेश सांगत आहे थोडक्यात. We have been chosen to be a different. आपल्याला पाचारण निवडण्यात That's आले की what the आपण word वेगळे of God says असावं. over here. देवाचं वचन असं सांगत That आहे so that you might declare the praises of him who hath called you out of darkness into his marvelous light. आपल्या अद्भुत प्रकाशात ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. We have been called to declare the praises of God. आपल्याला पाचारण करण्यात आले परमेश्वराचे In order आपण to see स्तुती the गुणगान difference in जाहीर our करावे. society, difference in our state, in our nation, we need to declare the praises of God. आपल्या Amen. समाजामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये जर आपल्याला बदल पाहायचा आहे तर परमेश्वराचे गुण प्रसिद्ध केले I would पाहिजे. like to challenge the young people this afternoon to be different and declare the praises of God. आज तरुणांना मला आव्हान द्यायचं आहे की तुम्ही वेगळे असा आणि परमेश्वराचे गुण प्रसिद्ध करा. Because we have not just been called out of the darkness into his marvelous light just for a rescue mission, but we have been called to declare the praises of God and be a witness in our society, in our land, in our place of work, in our studies. आपल्या अंधारातून प्रकाशातून यासाठी काढण्यात आलं नाही की आपली सुटका केली आहे, परंतु आपल्याला यासाठी काढण्यात आलंय की आपण त्याच्या नावाचे गुण प्रसिद्ध करावे ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी काम करतो, जो आपला समाज आहे त्याच्यामध्ये, आपल्या राज्यात, आपल्या राष्ट्रात. In the word of God in Daniel chapter number 1, the word of God talks about 4 young people who had been in different place but yet decided to be different to declare the praise of God. दानिएलच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो 4 तरुण ते वेगळ्या ठिकाणी होते, परंतु त्या ठिकाणी त्याने परमेश्वरासाठी वेगळेपणा दाखवला. Very quickly I would like to take you to Daniel chapter 1 which has 21 verses. I would like to read the chapter at home. दानिएलचा पहिला अध्याय 21 वचन आहे, तुम्ही घरी जाऊन असावे अशी माझी इच्छा आहे. 3 things that are there mentioned in Daniel chapter 1. पहिल्या अध्यायामध्ये दानिएलच्या 3 गोष्टी आहेत. In Daniel chapter 1 verse 1 to 7 we have a different problem that was there in the lives of these 4 young people. दानिएलचा पहिला अध्याय 1 ते 7 वचनामध्ये आपण पाहतो हे 4 तरुण होते, त्यांच्या जीवनामध्ये वेगळी अशी समस्या होती. King Nebuchadnezzar is a type of the god of the age that is mentioned in 2 Corinthians chapter number 4 verse number 4. दुसरे कोरिन्थीकर पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये
नबुकदनेस्सर राजा जो करिंथिकरासमध्ये सांगितला या युगाचा देवता त्याप्रमाणे तो प्रतीक दाखवत And these आहे. 4 children, young people, were brought to a place where they had a new home. आपण पाहतो या 4 तरुणांना अशा ठिकाणी आणण्यात आलं की ज्यासाठी ते नवीन घर A होतं. new home. नवीन घर. The king of Babylon, King Nebuchadnezzar, who is a type of the god of this age, had made every effort for the young people to make that place where they were for a temporary place to become their new home. आपण पाहतो की नबुकदनेस्सर राजा आपण पाहतो एक प्रकार आहे की करिंथिकरास पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये या युगाचा देव त्यांना त्याची इच्छा होती की या मुलांना देखील त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी To घडवावं. forget that their place or home was in Jerusalem. त्यांनी विसरून जावं की त्यांचं घर येरुशलेममध्ये That's what the आहे. God of this age is doing. या युगाचं दैवत तेच करत He's आहे. making our young generation to be in such a comfort zone that we forget that we are temporary resident over here. आजच्या युगाचा देव तेच करत आहे की तो आपल्या तरुणांना अशा ठिकाणी घेऊन जात आहे की ज्या ठिकाणी सुख सोयी आहे ज्या तात्पुरते आहेत त्यांना ते कळत नाही. Secondly, that the king of Babylon, King Nebuchadnezzar, he gave them a new diet. आपण पाहतो की नबुकदनेस्सर राजा जो आहे त्यांना त्याने नवीन जमीन दिली, जागा दिली. New diet. क्षमा करा, नवीन त्यांना जेवण दिलं. That's what the God of this age is doing. या युगाचा देव To तेच make करत आहार. them feed on many things that are unscriptural and far away from the word of God. त्यांना नवीन आहार दिला जो देवाच्या वचनाप्रमाणे नाही, देवाच्या वचनापासून Our दूर young आहे. people today are more concentrating on the real message than the real message. आपले तरुण जे आहेत जे रीलचा संदेश आहे त्याच्यावरती अधिक लक्ष देतात, खऱ्या खोऱ्या संदेशावर देत We नाही. want fast food, we want nuggets just to satisfy our hunger for some time. झटपट त्यांना भोजन पाहिजे की तात्पुरतं जी भूक आहे ती मिटवली गेली पाहिजे. That's what was the food that was planned by Nebuchadnezzar to give to these 4 young men. नबुकदनेस्सर राजाने तोच आहार योजना केली होती या 4 तरुणांना In doing देण्याकरिता. that, he made every possible way for these 4 young people to be fitted in the mold of the Babylonian culture. नबुकदनेस्सर राजा पाहत होते की बाबिलोनची जे संस्कृती आहे त्याच्यामध्ये अधिक हे जे तरुण होते त्याच्यामध्ये घडले जावे, जुडले जावे. King Nebuchadnezzar tried to give them new knowledge. नबुकदनेस्सर राजाने त्यांना नवीन ज्ञान The द्यायचा word प्रयत्न of God said केला. that he tried to impress in them the knowledge and the understanding of the Babylonian culture, the Chaldean language. बाबिलोनची जी संस्कृती आहे ते खासदांची जी भाषा आहे त्यांच्यावरती त्याने ते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, ते Our ज्ञान young देण्याचा प्रयत्न people केला. are so much engrossed in the things that they are learning that there is no place for faith in their lives. आपले तरुण अशा गोष्टी शिकत आहे की त्यांच्या जीवनामध्ये विश्वासाला जागच नाही. They are so much rational that they cannot believe that God can do the miracle in their life today also. ते इतके तर्क वितर्काने चालतात की ते विश्वास ठेवतात की आज देखील चमत्कार देव करू शकतो. And because there is no lack, there is no place for faith, we have to tell our children, take baptism, take baptism, take baptism, and they think that what is this, and they feel no need except to the time when they come for an age to get married. Just because they want to get a marriage baptism certificate, they want to take baptism. आपण पाहतो की तरुणांना आई वडील म्हणतात बाप्तिस्मा घेत ते म्हणतात कशाला बाप्तिस्मा घ्यायचं, कारण त्यांचा विश्वासच नाही. परंतु ते बाप्तिस्मा केव्हा घेतात, ज्यावेळेस त्यांना विवाह करायचा असतो, कारण त्यांना ते प्रमाणपत्र हवं असतं And बाप्तिस्म्याचं. that is just a meaningless ritual for them. आणि त्याच्यासाठी फक्त अर्थहीन अशी रूढी परंपरा. King Nebuchadnezzar, he tried to give them new names, नबुकदनेस्सर राजाने त्यांना नवीन नाव द्यायचा प्रयत्न to केला, change their identity. त्याची ओळख बदलण्याकरिता. Our children are engrossed in looking at the identity that is around them. They want to become like that world, and they have lost to focus on the identity that God has given unto them. आपले तरुण जगाच्या ओळखीमध्ये इतके गुंतले गेलेले आहेत, इतके हरवले गेले आहेत की देवाने त्यांना जी ओळख दिली आहे ते विसरून चालले आहेत. In the midst of the odd situation of new food, new language, new culture, new identity, in chapter number 1 verse 8 of Daniel, Daniel purposed in his heart that he will not defile himself by the things of the world. He will keep him different. आपण पाहतोय की या जगाचं अन्न, या जगाचे राहणीमान, या जगाची परिस्थिती, या जगाच्या प्रसिद्धी गोष्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला की आम्ही स्वतःला विटळणार नाही, परंतु देवाचं वचन सांगतं त्याचप्रमाणे आम्ही I करणार. would like to encourage and challenge every young person over here at the reach of my voice, every person over here to make a decision, to make a strong decision that we will not defile ourselves by the customs of the world. We will not defile ourselves by the identity of the world. We will not defile ourselves by the wisdom and the culture of the world. But we will live a different life to bring praises to God who has called us out of the darkness into his
marvelous light for His glory. माझा आवाज जितक्यापर्यंत पोहोचेल त्यांना मी आव्हान करू इच्छितो की आपण जे लोक आहेत आपण स्वतःला अशुद्ध करणार नाही. या जगाच्या राहणीमानाने, या जगाची रूढी परंपरा जी आहे, या जगाच्या चालीरीती आहे त्याप्रमाणे आपण करणार नाही. परंतु देवाचं वचन सांगतात त्यांना आपल्याला अंधारातून प्रकाशात आणलं यासाठी की त्याचे गुण आपण प्रसिद्ध करावे. तेच आपल्या जीवनाचा उद्देशाने आपण तेच केलं पाहिजे. In Daniel chapter number 1 verse 20. दानिएल 1:20 वचन. They had a divine promotion from God. देवाकडून त्यांना दैवी पुरवठा मिळाला. These 4 young people, हे 4 तरुण, they decided in their heart त्यांनी हृदयात निर्णय that we will घेतला not bow down to the pressures of the world. या जगाच्या दबावाला आम्ही झुकणार We नाही. will purpose in our heart that we will be different. आम्ही अंतकरणात निश्चय करणार की आम्ही वेगळे I आहोत. tell you, when they were different, मी सांगतो ज्यावेळेस ते वेगळे when झाले, they decided to stand the test of time. परीक्षेच्या वेळेस ते भक्कम उभे In राहिले. Daniel chapter number 1 verse number 20, the word of God says, दानिएल 1:20 and वचन. in all matters of wisdom and understanding, the king inquired of them, and the king found them 10 times better than all the magicians, all the astrologers that were all in Rome. ज्यास राजाने पाहिले की त्यांची समज बुद्धी आणि याची राजाने चौकशी केली, राजाने पाहिले की ते 10 पट अधिक चांगले होते त्या ठिकाणचे जे जादूगार होते, जे ज्योतिष होते, जे मंत्री आहेत त्यापेक्षाही. That's the divine promotion God will give to our young people if we decide that we will not defile ourselves, but we will be different and we will declare the praises of God. तरुणांना परमेश्वर तुम्हाला तेच ज्ञान देईल ज्यावेळेस तुम्ही दृढ निश्चय करणार की आम्ही जगापेक्षा वेगळे असणार आहोत. आम्ही स्वतःला अशुद्ध करणार नाही, परंतु देवाच्या मार्गात आम्ही दृढ उभे राहणार आणि चालणार The आहोत. same king Nebuchadnezzar who tried to fit them in his mold, the same king Nebuchadnezzar who tried to give them a new name, a new home, a new diet, a new wisdom, the same king Nebuchadnezzar saw the promotion of God in the lives of these 4 young people who decided to dare not bow down but to be changed and be different. आपण पाहतो नबुकदनेस्सर राजाने पाहिले की हे जे 4 तरुण आहेत ते स्वतःला विटळत नाही, अशुद्ध करत नाही, रूढी परंपरेने त्या राज्याच्या चालत नाही, परंतु ते वेगळे आहेत. त्याच नबुकदनेस्सर राजाने आपण पाहतो पुढे जाऊन त्यांना बढती दिली. The God of Shadrach, Meshach, Abednego and Daniel is the same God today. Hallelujah. दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगोचा देव तो आज आपला देव आहे. I want to challenge young people this morning. तरुणांना आज सकाळी मला तुम्हाला आव्हान करायचं I आहे. want to challenge you to be different. मला आव्हान करायचं की तुम्ही वेगळे I असे tell बना. you, when we take the stand to be different, ज्या तुम्ही भूमिका घ्या की मी not as वेगळा only young आहे, people, but as every husband and wife, as every parent, when we change our attitude, when we decide in our heart that we will be different no matter what happens, the people around us, the boss in our workplace, the teachers in our place of studies, the people who are in our business, they will take note that God is going to bless us 10 times more with His wisdom, 10 times more with His prosperity, 10 times more with promotion. And because of God's favor upon us, God is going to bless our land. केवळ तरुणच नाही, आपण पाहतो नवरा बायको आई वडील जे आहेत, ज्यावेळेस आपण आपली भूमिका स्पष्ट करू त्यावेळेस परमेश्वर आपल्याला 10 पटीने आपल्याला आशीर्वाद देईल, 10 पटीने परमेश्वर आपल्याला ज्ञान देईल. ज्या शाळेत आपण आहोत, ज्या महाविद्यालयात आहोत, ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत, जे काय आपण करत आहोत, परमेश्वर 10 पटीने आपल्याला आशीर्वाद करेल आणि आपल्याला तो ज्ञान देईल. आणि लोक पाहतील की हे लोक वेगळे आणि यांच्यामध्ये काहीतरी बदल It's आहे. high time for this nation to see that in our lives. आता फार वेळ झालेली की आपल्या जीवनात आपल्या देशाने ते पाहावं. Are we willing to make that decision in our heart this morning? आज सकाळी तुमच्या हृदयात तो निर्णय घ्यायला तुम्ही तयार Just आहात like का? Daniel he purposed. जसं दानिएलने He दृढ said निश्चय that, no केला, way, I'm not going to bow down. तो म्हटला मी झुकणार नाही, नमणार I नाही, am not going to be defiled. मी स्वतःला अशुद्ध करणार Young नाही. people, are you willing to say that I will not defile myself with the systems of the world? जगाच्या राहणीमानाने तरुण तुम्ही तयार आहात का म्हणाले मी Husband and विटळणार नाही, wife, अशुद्ध are we करणार नाही? willing to say that I am not going to be defiled by the cultures of the world? पती पत्नी तुम्ही म्हणाल का या जगाच्या संस्कृती आम्ही स्वतःला विटळवणार नाही, अशुद्ध करणार नाही? Parents, are we going to say that I will not allow my family to be defiled by the cultures of the world? पालक या नात्याने तुम्ही म्हणाल का माझ्या कुटुंबाला मी या जगाच्या राहणीमानाने विटळू देणार नाही, अशुद्ध होऊ देणार Let this नाही? be the day and let this be the time that we will make that decision. आजची ही वेळ हा दिवस असू दे की आपण तो निर्णय घेऊ. I tell you, when we make that decision, मी सांगतो ज्यावेळेस आपण तो निर्णय घेऊ, it will not take long time for this nation to come to the feet of the Lord Jesus Christ. या राष्ट्राला प्रभूच्या चरणाजवळ यायला वेळ लागणार नाही. Because they are going to see the 10 times blessings upon the church and upon every individual over कारण here. ते पाहतील 10 पटीने आशीर्वाद मंडळाला मिळाला आणि प्रत्येक Shall we all stand in वैयक्तिक the व्यक्तीला presence of the मिळाला. Lord? आपण देवाच्या सानिध्यात उभे Let राहूया. us commit ourselves
आपल्या जीवनाचं And say that, समर्पण Lord, करूया. म्हणूया प्रभू, in the midst of that adverse situation, विरोधात्मक परिस्थितीमध्ये the church is under attack. मंडळावर हल्ले होत आहेत. The church is under attack. मंडळावर हल्ले होत आहेत. People are trying everything to silence the mouth of the church. मंडळीचं मुख शांत करण्याकरिता सर्वोत्तम प्रयत्न केले जात The आहेत. world out there and the God of this age is trying by every means to put and to enforce our young people in the mold of the world. आपण पाहतो की जग आणि युगाचा देवता आहे आपल्या तरुणांना या जगाच्या गोष्टी छाच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. By the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. Let us be like Daniel and say that I will not allow these things to defile me. आपण दानिएला सारखं म्हणू, मी स्वतःला या गोष्टीने विटळू देणार नाही, अशुद्ध होऊ देणार नाही. God who is called as the holy God and says that be ye holy as I am holy. देव जो पवित्र आहे तो म्हणतो जसं आम्ही पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. Gracious Heavenly Father, we thank you for your word this morning. कृपाळू परमेश्वर, आज तू परत वचनाबद्दल आभार मानतो. We thank you, God, that you are a God who is the same of Daniel and who is the same today and forevermore. प्रभू आभार मानतो, तू दानिएलचा देव तेव्हा होता आणि आजही आहे. We thank you, Lord, that you are faithful unto us. प्रभू आभार मानतो, तू आमच्याशी विश्वासू आहे. We thank you, Lord, that you have called not to live a self-centered life, but to live a life that will declare the praises of God. प्रभू आभार मानतो, स्वकेंद्रित जीवन जगण्याकरिता आम्हाला तू बोलवलं नाही, परंतु तुझे गुण प्रसिद्ध करण्याकरिता तू आम्हाला पाचारण केलं Give us आहे. the boldness like Daniel, O Lord. प्रभू दानिएल सारखा आम्हाला Give us the हिम्मत boldness दे. like Shadrach, Meshach, and Abednego. शद्रक मेशक अभिनव सारखे हिम्मत That दे. we will not bow down to the cultures of the world. या जगाच्या संस्कृतीमध्ये आम्ही नमणार नाही, झुकणार But नाही. with all fear and with your anointing and power, we will make a decision that we will not defile ourselves by the things of the world. प्रभू तुझ्या भयामध्ये परमेश्वरा तुझ्या अभिषेकाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही हा निर्णय घेऊ की प्रभू आम्ही स्वतःला शुद्ध करणार नाही, परंतु आम्ही तुझ्यासाठी शुद्ध जीवन जगू. We thank you, God, that you are still seated on the throne. प्रभू आभार मानतो, अजूनही तू राजस्थानावर And बसला as आहे. you divinely promoted these 4 young people, प्रभू जसं दैवीरित्या या 4 तरुणांना and तू बढती as the दिली, king Nebuchadnezzar took note of the divine promotion, जसं नबुकदनेस्सर राजाने दखल घेतली त्यांच्या दैवी by faith बढतीची, we see that we are going to see the divine promotion in every young people, in every family of this प्रभू this आम्ही त्या church. दैवी दृष्टिकोनात पाहतो की प्रत्येक तरुण प्रत्येक कुटुंबामध्ये तू ती बढती देईल. And as we walk out of this church, Lord, प्रभू या चर्च मधून आम्ही in परत घरी this जात week, असताना येणारा आठवडा people are going to take note and they are going to see that we are seeing 10 times prosperity, 10 times good health, 10 times success, and 10 times everything blessing in the lives of these people. लोक पाहतील की आमच्या जीवनामध्ये 10 पट समृद्धी, 10 पट आशीर्वाद, 10 पट सर्व गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत. And even in the midst of that test of praise, प्रभूच्या परीक्षेच्या काळातून आम्ही जात असताना we will be faithful to give you all the glory, honor, and praise. विश्वासूपणे आम्ही तुला गौरव सन्मान स्तुती देऊ. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात तर विनंती आहे उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for dear ones who are going to celebrate their birthday in this week. प्रभू आभार मानतोय प्रियजन या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत We आहेत. thank you, Lord, for your faithfulness in their life till now. प्रभू आतापर्यंत त्यांच्या जीवनात विश्वास व आभार As मानतो. they enter into a brand new year of their life, प्रभू त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them असताना to continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिक अनुभव दे तुझ्या विश्वासपणाचा संरक्षणाचा Let all पुरवठ्याचा. the promise of your word be fulfilled in their life. या वचनात सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ Show दे. them many more birthdays, प्रभू Lord. त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने त्यांना In आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated.
आसन ग्रहण Let us करूया. worship the Lord by giving God tithes, our offering and missionary offering unto the Lord. त्याचं दर्शन आपलं दानपण सेवा कार्यातलं दानपण परमेश्वराची भक्ती करूया. Senior pastor myself will stand right behind the church and pastoral staff behind the church to meet you. वर्ष पाळक स्टीवन आणि सर्व पाळके वर्ग मागे असतील तुम्हाला God भेटण्याकरिता. bless you. Have a blessed week being different for the glory of God. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देवाच्या गौरवासाठी वेगळा असा हा आठवडा आपण जगूया. देव तुम्हाला आशीर्वाद देव. हम नहीं करते दुनिया के मामूलों के आगे नहीं झुकते चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते दुनिया के मामूलों के आगे नहीं झुकते क्योंकि जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा क्योंकि जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा क्योंकि जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा खबरें फैलाएंगे रूह में बढ़ते जाएंगे कुछ खबरें फैलाएंगे रूह में बढ़ते जाएंगे होए सब इंसानों को फांसी चूके लाएंगे होए सब इंसानों को फांसी चूके लाएंगे फांसी चूके लाएंगे शैतानों की पुकारों से हम नहीं डरते शैतानों के पुकारों से हम नहीं डरते क्योंकि जिंदा खुदा है हमारा 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 जब सिताइश होती है रूह की बारिश होती है जब सिताइश होती है रूह की बारिश होती है ये खुदा की हुजूर